हिचं बघायचं मम्मीच वाट. प्रणिता तुला मी हीच कार देणार आहे पावसाळ्यात यूज करायला. बघा म्हणजे जे लहान असेल त्यांनी नका बघू, बट बाकीचे बघू शकता. आता आपण पोहोचलोय अँटवर्प ना. अँटवर्प या सिटीमध्ये डायमंड मर्चंटसाठी फेमस आहे. सुरतचे व्यापारी येतात इकडे काम करायला वगैरे. हां अँटॉप हिल इकडचे इंडस्ट्रियल हब आहे. इंडस्ट्रीज तर जाम दिसत होते ना मगासपासून. हे बघ हिचं बघायचं आलं. हे मम्मी मम्मीच वाटते. तर आपण पोहोचलो आहे ॲम्स्टरडॅम सिटीमध्ये. सेंट्रल ॲम्स्टरडॅम आहे ते. तिकडे जे स्टेशन दिसतंय ते बघा, ते सेंट्रल ॲम्स्टरडॅम स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. तसं ॲम्स्टरडॅम बघायला गेलं ना तर बिलो सी लेवल आहे. लँड ऑफ कॅनल्स म्हणतात इकडे. आता मी सगळीकडे तुम्ही बघितलं असेल पाणी पाणी कॅनल सगळं ते आहे. बाकी तिकडे तुम्हाला जर समजत असेल तर बघा अशी जरा झुकलेली वाटते. याचं रिझन हे आहे की हे मडी लँड आहे, ते खालती दबली गेलं आहे म्हणून ते अशी स्लांट झालं आहे. आता इकडे आपल्याला यायचं आहे रिटर्न याच पॉईंटवर 1-1.25 तासाच, कारण की इकडून आपली कॅनल क्रूज असणार आहे जे 1 तास आपल्याला फिरवतात क्रूजमध्ये. तर तोपर्यंत टाईम आहे तर आपण थोडा एक्सप्लोअर करून घेऊया, थोडं वॉक करून घेऊया. इकडे काय काय आहे तुम्हाला पण दाखवतो इकडे ॲम्स्टरडॅममध्ये. तर मगाशी मी जसं म्हणालो हे सेंट्रल स्टेशन आहे त्यांचं. हे बघा वाटते का नाही CST. हे तर फुल असं वाटतं BMCच आहे. अच्छा ते इकडे तुम्हाला सायकल दिसत असेल. ते इकडे नेदरलँडमध्ये असं आहे की प्रत्येक जण कार आणि एक सायकल आणि एक बोट, 3 गोष्टी तर असल्याच पाहिजे. कारण की सगळीकडे कॅनल आहे तर बोट नंबर 1 बोट, मग कार प्रायोरिटीमध्ये. आणि इकडे ना डेडिकेटेड असं सायकल ट्रॅक आहे ऑरेंज कलरचा. तिकडूनच ते लोक चालवतात आणि समजा आपण चुकून गेलो तर ते आपल्याला ठोकू पण शकतात. रिझन हे आहे की इकडे सायकलला ना ब्रेक्स नसतात, तर ते ब्रेक कसे मारतात ते पायडलना रिव्हर्स करतात, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. म्हणून जरा आजूबाजू देख के हॅलो भारी. आता काश्मीर की याद आ गई शिकारा. प्रणिता तुला मी हीच कार देणार आहे पावसाळ्यात यूज करायला. हा हो ना, भारी आहे ना. आपल्या खेळण्यातली परी पण चालवेल असं वाटतं मला. तर परी तू चालवशील ती? मस्त आहे ना कार. तसं कसं म्हणजे एकदम असं केऑस वाटतं ॲक्च्युली. सायकल ट्रॅम गाड्या पण भारी आहे. हे बघ चला लवकर. ग्रीन आहे ग्रीन. आज आपलं वॉकिंगच आहे. वॉकिंग करू जरा. एवढे दिवस झाले एक्सरसाइज पण नाही करत आहे नीट. आता कालपासून आपण बघितलं असेल फ्रान्समध्ये, नंतर बेल्जियममध्ये आणि आता ॲम्स्टरडॅममध्ये इकडे ना बाहेर कॅफेज खूप आहे. लोक चालतात, सायकल चालवतात, खातात. बस एवढंच का. कोको परीचे कोको आहे. कोको परी ते कोको. ते ॲक्च्युली ना चालताना पण या साईडने येत आहेत, लेफ्ट साईडने, आणि जाताना राईट साईड. तर आपल्याला इंडियाची सवय झाली तर आम्ही चाललोय राईट. तुला गर्दी इकडून काय येते? काय झालं? कुठे? कोण साडी घालून होतं? आई बघ ना, इग्लू वाटते.
माऊसवाला फील. प्रणिता हे बघ घंटाघर, समोर घंटाघर आहे बघ. हे बघ ॲम्स्टरडॅममध्ये ना भरपूर सुविधा आहेत इकडच्या लोकांसाठी. म्हणजे तसं बघायला गेलं तर इन्शुरन्स इकडे 50-55 नंतर ना इन्शुरन्स फ्री आहे, म्हणजे ऑल हेल्थ ट्रीटमेंट. हो हो, आपण आलो आहे एका इंडियन रेस्टॉरंट गांधी. ते आपण घेतलं आहे एक फ्रीज मॅग्नेट आपल्या कलेक्शनसाठी. मॅग्नेट एक घेतलं तर 3 युरो. चला पेमेंट करूया. बघा म्हणजे जे लहान असेल त्यांनी नका बघू, बट बाकीचे बघू शकता. ओपनर बघ, अरे बापरे पूर्ण कप बघ. सॉरी हा जरा अडल्ट व्लॉग होतोय, कारण की ॲम्स्टरडॅममध्ये तुम्हाला माहिती असेल सगळं लिगल आहे, प्रॉस्टिट्यूशन पण लिगल. चल परी, परीला आवडलं वाटतं दुकान. चल मम्मा गेली, आजी गेली बाहेर सगळे. तुम्हाला मी सायकल ट्रॅक सांगत होतो ना, डेडिकेटेड सायकल ट्रॅक आहे इकडे जायला. तिकडे आपण ब्रेक्स बघू, ब्रेक्स आहेत का नाही. आता हे तर आय थिंक डिलिव्हरी टाईप आहे, याला ब्रेक आहे. बट भरपूर बाईकला ना हँडल पण असं थोडं वाकडं असतं आणि ब्रेक नसतात. तर आपण न लक्ष देता क्रॉस केलं ना तर आपली चुकी असते, जर कोण ठोकलं तर. हे बघा ब्रेकच नाही. पण युरोपमध्ये ना लोकांना भरपूर चालायचं, सायकलिंग हे ते डिसिप्लिन लोक आहेत, आपल्यासारखी नाही. हा नाही तर आमचा दिवस सुरू होतो 10ला, इकडे रोज 5, 6, 2-3 दिवस झाले. हा नाही इकडे नो डिस्काउंट नथिंग. तरी विचारून बघितलं काय आहे का काय नाही. बाकी नीदरलँड फेमस आहे बिअरसाठी. हायनिकेन तुम्हाला माहितीच असेल ब्रँड, जर जे कोणी पित असतील इकडे फेमस आहे. इकडच्या लोकांना खूप आवडते ती, जगातच आवडते ती बिअर. दुसरं म्हणजे ना ॲम्स्टरडॅममध्ये सगळ्या गोष्टी मोठ्या मोठ्याच आहेत. शोरूम सगळे मोठे मोठे. नंतर शॉफेल एअरपोर्ट इकडचा मोठा आहे, सगळ्यात मोठा पोर्ट आहे रॉटरडॅमला. मी तुम्हाला दाखवतोय हे बघा, सायकलला ब्रेकच नाही. हां त्याला तरी आहे, याला ब्रेक नाही, त्याला पण ब्रेक नाही. कॉफी शॉपमध्ये आलो इकडे. कॉफी शॉपमध्ये पण बियर आहे बघा, हायनिकेन. सगळे ऑलमोस्ट बियरच पितात तिकडे. आपण कॉफी घेतली कॅपेचिनो, आपल्याला कुकी पण भेटल्या त्या जोडीला. 12 युरो झाले, म्हणजे 4 युरोची एक कॉफी आहे. तर आई पप्पा तिकडे कॉफी शॉपमध्ये बसले आहे. तर मी विचार केला टाईमपाससाठी, कारण की अर्धा तास आहे, तर मी विचार केला जरा सुपर मार्केट एक्सप्लोअर करून घेऊया आणि तुम्हाला पण दाखवू इकडे सुपर मार्केटमध्ये कसं आहे. ॲक्च्युली जायचं आहे तिकडे, पण तिकडे रस्ता बंद आहे. आता फिरून जायला लागते. बघा डान्स इकडे भरपूर कसिनो आणि स्ट्रीट डान्स वगैरे होतात. ते कुठे होतात आपल्याला आयडिया नाही. फिरतोय बघू, दिसलं तर तुम्हाला पण दाखवतो. सगळं वाटतं भारी आहे तो ओपनर. सुपर मार्केट आहे, बघू काय भेटते काय. इकडे छोटंच होतं, काय मोठं नव्हतं. दुसरं कुठेतरी एक इकडे आहे आजूबाजूला. तिकडे आहे का कुठे, इकडे एक सुपर मार्केट आहे, बघू काय. हो ऑटोमॅटिक आहे. बियर वाईन तेच आहे सगळं.
तर इकडे बिल दाखवायला लागते मगच बाहेर जाऊ शकतो. आणि आपण तर काही घेतलं नाही. आणि आपल्या पुढचे निघाले त्याच्या सोडून निघालो मी पण. नॉर्मल डिमार्टसारखे सुपर मार्केट आहे असं काय नाही. चला स्ट्रीट फिरलो 2-3, जास्त मध्ये नाही गेलो कारण की तेवढा टाईम नव्हता. इकडे 7 वाजता यायचं आहे ना आपल्याला, कारण की आता 7:30ची आपली कॅनल राईड असणार आहे. तर आता ती स्टार्ट करूया. बाकी ॲम्स्टरडॅम नाईट लाईफसाठी खूप फेमस आहे. इकडे रात्री म्हणजे भरपूर काय काय असतं जे ऑब्व्हियसली आम्हाला फिरता पण नाही येणार आणि ब्लॉगमध्ये दाखवता पण नाही येणार. बट स्टील जेवढं फार होतं ते तुम्हाला दाखवलं. आता कॅनल राईड एन्जॉय करूया. घरी काय घेऊन आली तू? हा पाहिजे तुला? आता आपण चाललोय कॅनल राईडसाठी. आपल्या टूर मॅनेजरनी वाटतं तिकिटांचं जुगाड केलेलं आहे म्हणून आपण अगोदरच चाललो. ही त्याचीच लाईन आहे लेफ्ट साईडला. हां फुल. चला आपली राईड आलेली आहे. छोटी वाटते ना ही? छोटी आहे ना जरा. आपली राईड सुरू होते. हे लोक आपल्याला हेडफोन्स देतात. असं हेडफोन्स आहेत ते एक ते लँग्वेजमध्ये. आता आपण हिंदी सिलेक्ट केलं आहे, जॅक लावलेत, सगळे ऐकणार. परी तुला का नाही हेडफोन्स दिला? हां Tonight we're gonna do something different. I will make the things that I know how to make. तर ते समोर बघतात ते मॉडर्न ॲम्स्टरडॅम आहे. त्या साईडला सगळी मॉडर्न बिल्डिंग आहे त्याची. ते दाखवलं ना ते हे सेंट्रल स्टेशन. Sweet day, no flimsy paper plate. हे बघा बोटीला पण सिग्नल आहे दिसते का? ते बघा म्हणून ट्रॅफिकमध्ये थांबलं म्हणून त्यांनी बंद केलं आहे. We lay down and fall asleep till the morning comes. गल्लीतनं जाणार आहे का फुल युटर्न मारतो माहित नाही. हा तिकडूनच चाललं. रिटर्न मारलं. हा हा ते काय तिकडून मागून चाललं. Little memories, the ones that stick around are the most bittersweet. I know it's getting late. चला आपले टूर कंप्लीट झालंय. टूर बोलतोय. चला आपली कॅनल राईड कंप्लीट झालंय. टाकी करतो. काय झालं बबी? चलिए चलो चलो चला. आपण रूमवर पोचलोय. हॉटेलचं नाव आहे जोईतरमीर असं काहीच तरी आहे. असं एंट्री केल्यावर असं कपाट दिलंय. हे वॉशरूम आहे. इकडे कसं असतं माहिती आहे, इथे बाथटब असते आणि इथे असं एरिया असतो. अरे इकडे पण शॉवर दिलाय. आपण जिकडे फ्रान्समध्ये होतो ना म्हणजे पॅरिसला, तिकडे फक्त त्यांनी बाथटब दिलेला आणि इकडे कुठेच त्यांनी असं वॉटरसाठी क्लोजेट नव्हतं दिलेलं. म्हणजे पाणी समजा हातपाय धुतले ना तर ते जमा राहून राहायचं असं सीन होतं. आणि ऑब्व्हियसली जेट स्प्रे तर नाही दाखवायला पाहिजे ना युरोपमध्ये कसं असते. आणि परीला एक बेड दिलाय. ही परी आहे. आपल्याला बेड दिलाय. एक सोफा सीट आहे आणि बाहेर काहीतरी असं आहे, सकाळी दाखवतो. तर आम्ही ॲम्स्टरडॅमपासून थोडं पुढे आलो आहे, लाईक 30-40 किलोमीटर्स.